नमस्कार. आज आपल्याला परिचित श्लोक शिकायचा आहे. सर्वस्यच अहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमुपहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृतवेदविदेवचः. विषय चालला आहे की भगवंत सर्वव्यापी आहे, सगळीकडे आहेच आहे आणि हे समजून घेण्याचा प्रयत्न चाललाय. सर्वव्यापी आहे म्हटलं तर ते पटवून देताना आतापर्यंतच्या श्लोकांमध्ये आपण असं पाहिलं की संपूर्ण जगाला प्रकाशित करणारा जो सूर्य आहे किंवा चंद्र आहे, या सूर्यचंद्राचं जे तेज म्हणजे भगवंतच आहे. इतकंच काय तर आपण पृथ्वीवरती ज्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो, ही गुरुत्वाकर्षणाची शक्ती ही म्हणजे सुद्धा काय तर भगवंतच आहे. इतकंच काय जे आपण अन्न म्हणून म्हणजे आपण वनस्पती, धान्य, भाज्या हे सगळं करतो, त्यांना जी आपली भूक भागवण्यासाठीची जी शक्ती मिळते ती त्या चंद्रप्रकाशातून मिळते. ती शक्ती म्हणजे पण भगवंत आहे. आणि खाल्लेलं अन्न त्याचं रक्तामध्ये रूपांतर होऊन आपल्याला जी शक्ती मिळते, त्या खाल्लेल्या अन्नाचं पचन करण्यासाठी लागणारी जी शक्ती आहे ती शक्ती सुद्धा जठराग्नीला ती सुद्धा भगवंतच आहे. इथपर्यंतचा भाग आपण पाहिला होता. हे सगळं जे की आहे ते भगवंत, सूर्य, चंद्र, वनस्पती, काय आता म्हटलं ते पृथ्वी किंवा आपल्या पोटातला वैश्वानर, या सगळ्यांची जी शक्ती आहे ती शक्ती किंवा त्यांचे जे काही रूप आहे त्यांचं सगळं जे काही अस्तित्व जे आहे ते भगवंतामुळे आहे असा विचार आपण आतापर्यंत केला. आज आता आणखीन थोडं भगवंत आपल्याला पुढे येणार आहे आणि भगवंत असं म्हणे सर्वस्यच अहं हृदि सन्निविष्टो, तुमच्या हृदयात पण मीच आहे. अहम हृदि सन्निविष्टा आणि पुन्हा सर्वस्य, फक्त तुमच्या म्हणजे संतांच्या चांगल्या माणसांच्या हृदयात मी आहे असं भगवंत नाही म्हणालेला. सर्वस्व किंवा फक्त अर्जुनाला नाही म्हणाला की तुझ्या हृदयामध्ये मी आहे. आपल्याला तर माहीतच आहे की भगवंताचं आणि अर्जुनाचं एवढं प्रेम आहे, त्यामुळे भगवंत असं म्हणू शकला असताना पण तसं नाही. सर्वस्व सगळ्यांच्या हृदयामध्ये हृदि सन्निविष्ट, मी त्या आत्मरूपाने भगवत रूपाने प्रत्येकाच्या हृदयात प्रवेश केलेला आहे असं भगवंतांनी सांगितलं. आणि आणखीन महत्वाची गोष्ट काय सांगितली तर तुम्ही ज्याला स्मरण म्हणता, विस्मरण म्हणता, मला आठवलं, मी विसरलो असं जे की वर्णन करता ते सगळं पण मीच आहे. मग स्मृती ज्ञानमुपहनम, अपहनम म्हणजे विस्मरण, तर हे सुद्धा मीच आहे. आता हे तर काय आपला रोजचाच अनुभव आहे आणि मग त्याचं आपण आपल्यापुरतं स्पष्टीकरण देतो की ना बहुधा मला आता वयापरत्वे विस्मरण झालं की काय कोण जाणे. मी दिवसातून 2दा तरी म्हणते की मला ना नावच माणसांची आठवत नाही. काल भेटला होता, वर्णन सगळं करते, काय म्हणाला ते सांगते, पण नाव आठवत नाही. आता हे कोणामुळे झालं असं आपल्याला वाटतं आणि मग कधीतरी ते आठवतं. तर हे विस्मरण होणं आणि कधीतरी आठवणं हे जे की आपली शक्ती आहे आणि आपण आपल्या ती शक्ती कमकुवत झाली असं म्हणतो, तर तसं नाही भगवंत म्हणलं ते पण मीच आहे. आठवा माझं सगळं. आणि काय खरंच आहे की फ्रीजच्या पुढे तोपर्यंत आपल्याला आठवत असतं, फ्रीज जवळ जाईपर्यंत की मला फ्रीजमधली कुठली वस्तू हवी आहे. आणि दार उघडलं फ्रीजचं की मग मात्र मला विस्मरण होतं. मग परत मी आठवते, अरे मी कशासाठी दार उघडलं, मग मला सगळं आठवतं. हा आपला नित्याचा अनुभव आहे. हे जे मत्त स्मृती ज्ञानमुपहनञ्च आहे हे सुद्धा भगवंत म्हणतोय सगळं काय आहे माझ्यामुळेच आहे, मीच सगळं करतो. तुम्हाला आठवण पण मीच देतो, तुम्हाला विसरवतो पण सगळं मीच करतो. त्यामुळे आपल्याला जरा बरं वाटतं की आपल्यालाच काही चूक नाही आहे, भगवंतांनी काहीतरी गडबड करतो आणि मग आम्हाला विसरायला होतं असं तर त्याच्यावर सोडायला हरकत नाही. पण त्याला जाणलं तर विसरणार नाही असं पण सांगितलं आहे. तर त्याला जाणण्याची ही जी काही गंमत आहे ती आपल्याला जमते का हे पण आपल्याला बघायचं आहे. आणि आणखीन एक ह्या श्लोकामध्ये महत्त्वाचं सांगणार आहे की मत्तस्मृती ज्ञानमुपहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृतवेदविदेवचः. ज्या वेदांचं एवढं मोठं कौतुक सगळीकडे आहे, त्या वेदांच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी जाणल्या जातात, सगळं ज्ञान त्या वेदांमध्ये आहे असं वारंवार आपल्याला सांगितलं जातं. ह्या वेदांचा कर्ता तोच आहे, वेदांचा नुसता करता नाही तर जाणणारा पण तोच आहे, वेद म्हणजे पण तोच आहे असं सगळं जे की. आणि पुन्हा हे वेद म्हणजे ही श्रुती नेती म्हणतेच, त्याचं वर्णन करत नाही. असं सगळं या श्लोकामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला. पहिलं तर ठीक आहे, आम्ही तुझ्या हृदयात सांगितलं.
आता नुसतं असं नाही पुरणार, पण करूया आपण त्याचा विचार की भगवंत हृदयात आहे म्हणजे नेमकं काय आहे, किंवा स्मरण, ज्ञान, विस्मरण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मीच आहे म्हटलं त्याचा आपण विचार करू. आणि नंतरची गोष्ट म्हणजे खरोखरच अवघड आहे. आम्ही काही वेद वाचलेले नाही आहेत, मग आम्हाला कसं कळणार असं आम्हाला वाटेल. मग वेद नाही कळले म्हणून काय झालं, तर ते वेदांवर आधारित असणारं जे जे काही आहे त्या सगळ्यामध्ये पण मीच आहे. जाणणारा मी आहे, निर्माण करणारा मी आहे, वेद म्हणजे पण मी आहे. आणि वेदांमध्ये जे काही आत्मज्ञान, जो काही भगवंत आहे त्याचं नेती वर्णन करता येत नाही असं वेदांनी पण म्हटलेलं आहे. असा सगळा विचार या वेदांच्या दृष्टीने पण आपल्याला 3 महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि माऊली पण आपल्याला छान मदत करणार आहेत हे समजण्यासाठी. समजणार आहे की नाही, किंवा तेवढ्यापुरतं समजेल, पुन्हा पुन्हा का बरं विस्मरण होत आहे त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल. बघूया. तर आता भगवंत सर्वांच्या हृदयात आहे. आता ज्या अंतःकरणात, ज्या हृदयात भगवंत आहे ते हृदय कसं असायला हवं याचा पण विचार करायला हवा. ज्या हृदयामध्ये प्रेम आहे, माया आहे, औदार्य आहे, सहिष्णुता आहे, दया आहे, सगळ्या गुणांचा जर समूह त्या हृदयामध्ये असेल तर म्हणता येईल की तो म्हणतोय, भगवंत म्हणतोय मी सर्वांच्या हृदयात आहे. आपण विचार करतोय की तो हृदयस्थ आहे. बऱ्याचदा बघा, मला सुनीलदादांची आठवण होते. सुनीलदादा त्यांच्या प्रवचनाच्या सुरुवातीला त्यांचे ठराविक 2-3 श्लोक म्हणून झाले. सगळ्यांचं सबसंतनांचं सगळं स्मरण करून झालं की माझे उपस्थित असणाऱ्या श्रोत्यांच्या हृदयस्थ रामाला पण मी वंदन करतो. तर हृदयस्थ रामाला वंदन करतो म्हणजे सगळ्यांच्या हृदयात राम आहे, त्या रामाला मी वंदन करतो आहे. मग दुसरं कोणी असून चालणारच नाही. दुसरं कुठले विचार त्या मनात येताच कामा नये. जिथे चांगल्या ठिकाणी म्हणजे कीर्तनाला, प्रवचनाला जिथे बसलो आहोत, काही अभ्यासाला बसलेलो आहोत तर नाहीच येता कामा. पण जर का भगवंत म्हणतात सर्वांच्याच हृदयात मी आहे तर कुठेच येता कामा नाही. त्यामुळे त्या हृदयामध्ये म्हणजे सगळ्यांच्या हृदयामध्ये असे सगळे सहिष्णुता, क्षमा, औदार्य, माया, ममता असे सगळे प्रेमाचे चांगले भाव मनात असले पाहिजे. नुसतं आपल्याला एक अवयव, हार्ट म्हणून त्याचा विचार करायचा नाही. तर अशा हृदयामध्ये, ज्या हृदयामध्ये भगवंत आहे असं भगवंत सांगतो आहे, तर ते हृदय असलं पाहिजे. याचा अर्थ त्या हृदयामध्ये जर ईश्वर आहे, आत्मरूपानं तिथे आहे, तो आपल्याला जाणायचा आहे. प्रत्यक्ष भगवंत तिथे आहे, इतक्या जवळ आहे, हृदयस्थ आहे ना, ते अत्यंत जवळ आहे. त्या ईश्वराच्या रूपाची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. इतका महत्त्वाचा श्लोक अशासाठी आहे की इतक्या जवळ आपण ना हा माझा जवळचा मित्र आहे. म्हणजे इनर सर्कल, जर आपल्या मित्रांची सुद्धा हे एक मोठं वर्तुळ, खूप मित्र आहेत, मग त्यातले हा अगदी जवळचा मित्र आहे. मग त्याला आपण हृदयस्थ अगदी जवळचा मित्र असल्यामुळे सगळ्या गोष्टी सांगतो. तसं हे हृदयस्थ भगवंत हृदयस्थ मित्र अत्यंत जवळचा आहे. खरं तर अगदी जवळच्या मित्रापेक्षा सुद्धा जवळचा असणारा हा भगवंत आहे, पण आपण त्याला जाणत नाही. त्या जवळच्या मित्राला जाणतो, ओळखतो, त्याच्याकडून अपेक्षा करतो, तो धावून येतो, नाही आला तर वगैरे वगैरे. तर असं सगळं त्या जवळच्या मित्राबद्दल असतं. त्याहीपेक्षा हृदयस्थ हा अत्यंत जवळ आहे, पण त्याला जाणत नाही. हा भाग वेगळा आहे. पण तरी देखील आता भगवंत सांगतोय, त्यामुळे आपण असं म्हणूया की ते जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. निराश होण्यासारखं काही नाही आहे. भगवंताई सगळं सर्वस्व. त्यामुळे मूर्ख असू दे, बुद्धिमान असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे, पापी असू दे, पुण्यवान असू दे, कोणीही असू दे, त्या सगळ्यांच्या हृदयात मी आहे असं भगवंतांनी सांगितलं आहे. त्या भगवंताची प्राप्ती व्हायला हवी, त्या भगवंताची ओळख व्हायला हवी. त्याच्यासाठी आपल्याला हे सगळं, तो सर्वत्र आहे, सर्वांच्या हृदयात आहे, सहज उपलब्ध आहे. माऊली आपल्याला ओळखून देतील. आपण गीतेत अर्जुनाने एवढंच भगवंताने अर्जुनाला एवढंच सांगितलं, ते पुरलं. सन्निविष्टा की मी अत्यंत जवळ आहे. म्हणजे आपला आधार ईश्वर आहे, इतका तो जवळचा आहे. याचा अर्थ आपल्याला जे वेगवेगळे आधार वाटतात ना, ते आधार अंतरावरचे आहेत, वाटू नयेत असं नाही. पैशाचा आधार असतो, माणसांचा आधार असतो, सगळं असतात. परंतु त्या आधारापेक्षाही जवळचा आधार, अगदी जवळचा आधार हा हृदयस्थ ईश्वराचा आहे. आणि हे ईश्वरच सांगतोय, दुसरं कोणी सांगत नाही. तोच सांगतोय की मी तुमचा सगळ्यात जवळचा आधार आहे. अहम सर्वस्य हृदय, सर्वांच्या हृदयामध्ये मी अगदी जवळचा आहे, मी तुमचा खरा आधार आहे. आणि पुढले 2 मुद्दे पण आपण विचार देणार आहोत, स्मरणाचा, विस्मरणाचा वगैरे. खरं आहे, आपण एखादी गोष्ट विसरतो किंवा एखादी गोष्ट आठवतो,
आठवलेली गोष्ट पुन्हा विस्मरणात जाते, विसरलेली गोष्ट परत आपण आठवतो. असे सगळे प्रकार आपण नित्याने अनुभवतो. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला पूर्वी माहिती असते असं म्हणूया, आणि बरेच दिवसामध्ये म्हणजे पूर्वी असं तर आपले किती फोन नंबर पाठ असायचे, कितीतरी फोन नंबर आपल्या मुखोद्गत असायचे, आणि मग ती गरज वाटेनाशी झाली, कारण सहज उपलब्धता आली. मग त्याचा आपण आपली चूक नसतेच ना, 10 आकडी नंबर ना आली काही लक्षात राहत असं आपणच आपलं असं नाही आहे. त्याची गरज कमी झाली म्हणजे आता इझिली अगदी नवऱ्याचा सुद्धा मोबाईल नंबर पाठ नसतो, आपला असतो त्यातल्या त्यात जरा बरं आहे की फक्त आपण आपला नंबर लक्षात ठेवू शकतो. बाकी आपण थांबा सांगते मी तुम्हाला फॉरवर्ड करते असं सरळ सरळ सांगतो. याचं कारण पूर्वी 5-50 नंबर आपण पाठ ठेवायचो. हे जे स्मरण विस्मरणाची गोष्ट व्यवहारातली आहे ना, रोज काहीतरी आपण आठवत असतो, विस्मरत असतं. आपण असं लक्षात घेऊया की त्याचं स्मरण जो हृदयस्थ अगदी जवळचं आहे त्याचं तरी स्मरण आपल्याला राहायला हवं. त्यालाही आपण विसरतो. बऱ्याचदा ध्यानाचा जपाचा सराव करणाऱ्यांना मी म्हणते आपल्या लक्षात येईल की आपण जपाला बसतोय किंवा ध्यानाला बसतोय समजा, तर काहीतरी भलतंच व्यवहारातलं आजूबाजूचं काहीतरी आठवतं, मग आपणच पुन्हा भगवंताचं स्मरण करतो. आणि आत्ता ह्या गोष्टी येता कामा आपणच आपल्या मनाने या गोष्टीला बाजूला काढतो, पुन्हा रामाचं नाव घेतो, पुन्हा त्याच्यामध्ये रममाण होण्याचा प्रयत्न करतो, पुन्हा त्याच्यात जरा 2-4 वेळा नाम घेऊन होतं तर पुन्हा काहीतरी भलतंच आठवतो, पुन्हा आपण त्याला हे जे काही आपलं चाललेलं असतं स्मरण विस्मरण, ते आपल्या लक्षात घ्या की ईश्वराचं स्मरण हे असं स्वयं इथे होतं, असायला हवं. खरं म्हणजे सतत तो निकट आहे आपल्याजवळ, पण आपण त्याला दूरच ठेवतो, तो दूर आहे असंच आपण समजतो. आणि हे नाम घेताना वगैरे आठवतं आपल्याला. किंबहुना नाम काय, समजा आपण अगदी चांगलं एखादा अभंग ऐकत असतो ना, तरी त्या अभंगाच्या त्या गाणाऱ्याच्या कौशल्याकडे किंवा त्या चालीकडे, त्या तालाकडे, त्या नादाकडे आपण लक्ष असतं. आणि मुळात तो जो काही भाव आहे त्या शब्दांमधून येणारा हा आपल्यावर पोचतच नाही, किती वेळा तो अर्थसुद्धा आपल्या लक्षात येत नाही. कारण काय लक्षात ठेवायचं, काय विसरायचं ह्याबद्दल आपली गडबडच होऊन जाते. इथे भगवंत आपल्याला सांग की मी इतका निकट आहे, इतका जवळ आहे, माझं स्मरण करा, मग बाकी सगळं मी तुम्हाला देईन, कारण मी आहेच तिथे. नाम घेता घेता कुठे बाजूला गेलं की परत तिकडे या, भगवंत माझ्यामुळेच हे सगळं. आणि आता आणखीन एक गंमत भगवंत सांगणार आहे की हे जे विस्मरण होणं आहे आणि पुन्हा स्मरण होणं आहे हे पण सगळं मीच करतो बरं का. म्हणजे आपल्याला काही आपल्याकडे चूक घेण्याचं काही कारणच नाही आता, की आपण विसरलो तरी तोच जबाबदार आहे आणि आपल्या लक्षात राहिलं तरी तोच जबाबदार आहे, कारण तोच सगळं करतोय असं सांगताय. आता म्हणजे ज्ञान त्याच्यामुळेच होतं, आम्ही अज्ञानात राहिलो तेही त्याच्याचमुळे राहिलोय. भगवान म्हणतो हो हे सगळं माझ्यामुळेच ज्ञान होतं आणि ज्ञान होत नाही आहे तर ते सुद्धा मीच जबाबदार आहे असं आहे. आता म्हणजे काय, मत्तस्मृती ज्ञानमपोहनांच्या माझ्यामुळे भगवंत म्हणतो हे सगळं होत आहे. म्हणजे एखाद्या विषयाची समजा माहिती आपण ठिकठिकाणून मिळवू शकतो, खरं आहे. कुठली गोष्ट आपल्याकडून कुठे जायचं असतं तर तिथे जाण्यासंबंधीची जी काही माहिती असते ती आपण 4-2 लोकांकडून घेतो. तुम्ही जाऊन आलात का, तुम्ही जाऊन आलात का, तुम्हाला माहिती आहे का, मग अशी सगळी माहिती आपण गोळा करू शकतो. ही सगळी बुद्धीने मिळवायची माहिती आहे, ती मिळेल. पण ह्या सगळ्यांमध्ये एक मर्यादा आहे, सीमित स्वरूपात काही मिळेल. या सगळ्या माहितीमध्ये काळानुरूप बदल होऊ शकतो. एखाद्या मी गेलो होतो ना तेव्हा असं होतं, तुम्ही चौकशी करा, 4-5 वर्ष झाली ना, मला आता काही बदल झाला असं तर माहिती नाही. म्हणजे व्यावहारिक गोष्टींमध्ये जी आपण माहिती गोळा करू शकतो बुद्धीच्या मार्फत, याच्यामध्ये बदल होऊ शकतात. बऱ्याच ठिकाणी असं रिफ्रेशिंग कोर्स असतात, डिग्री जरी घेतली असली तरी परत काही दिवसांनी पुन्हा आपल्याला परीक्षा द्यावी लागते, कारण काय गेलेला असतो मध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये बदल झालेला असतो. आमच्या दासबोधचा सखोल अभ्यास आहे ना, तो एवढा 200 पेपर लिहून झाले ना की मग त्यांना समीक्षक म्हणून हे करायचं झालं तरी त्यांना पण समीक्षकांना पण वर्षातून 1 पेपर लिहायला द्यायचा असतो. कारण तुमचं ज्ञान असं पुन्हा म्हणजे त्यात भर पडायला हवी, तुम्ही काही वाचन केलं पाहिजे, तुम्ही काही चिंतन केलं पाहिजे, तुम्ही दुसऱ्यांचे पेपर तपासाल, परंतु तुमच्यात पण वाढ झाली पाहिजे, ह्याच्यासाठी चांगली योजना असते. तर हे जसं आहे, हे माहिती घेणं, त्या माहितीमध्ये बदल होणं, त्या माहितीमध्ये भर घातली जाणं, हे असं होतं. पण ह्या भगवंताविषयी
असं काही होत नाही. त्याला जे काही म्हणजे भगवंताविषयीचं ज्ञान सुद्धा सत्संगातून, पुस्तकातून, ग्रंथातून असं आपण मिळवू शकतो, बरोबर आहे. पण हे सगळं जे आहे ते परोक्ष ज्ञान, दुसऱ्याकडून मिळवलेलं ज्ञान आहे, पुस्तकातून घेतलेलं आहे किंवा आता म्हटलं तसं ठिकठिकाण मिळालेल्या माहितीतून घेतलेलं असेल. पण ह्या सगळ्यामधून स्वतःचा अनुभव नाही. आपण जे आत्मज्ञानाचा विचार करतोय, भगवंत जे आपल्याला ज्ञानाबद्दल सांगतोय, ते जे ज्ञान आहे हे बाहेरून मिळालेल्यापेक्षा आणखीन काहीतरी वेगळं आहे. आणि ते तो म्हणतोय की सद्गुरू सुद्धा मर्यादेपर्यंत देणार, पुढे आपल्यालाच ते अनुभवायचं आहे. आणि ते जे आहे तो भगवंत म्हणतो मीच आहे. आपल्या लक्षात आलं असेल की सत्संगातून, सद्गुरूकडून मिळालेलं, ग्रंथातून मिळालेलं हे सगळी जी काही आहे एक माहिती म्हणून हे सगळं बरोबर आहे. पण त्याच्यानंतर जो आपला अनुभव आहे, त्या अनुभवाचा विचार केला तर भगवंत म्हणतो ते जे ज्ञान आहे ते म्हणजे मीच आहे, खरोखर आहे. आणि ह्याच्यामध्ये जरा देखील संशय असण्याचं कारण नाही आहे, हे खरं आहे. दुसऱ्याच्या डोळ्यांनी, दुसऱ्याच्या अनुभवांनी आपल्यापर्यंत आलेली जी काही माहिती आहे ती मर्यादित असते. एवढे ग्रंथ अभ्यासाल तर थोडी, पण तरी देखील हे जे आत्मज्ञानाचा विषय, खरं जे ज्ञान आहे, भगवंताविषयीचं ज्ञान आहे, त्या ज्ञानासाठी भगवंत म्हणतो की काय होतंय आतच आहे आणि ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. असं शब्दांमध्ये सांगता येतं, त्याला ते जाणवता आलं पाहिजे. म्हणजे जसं अगदी डॉक्टरेट मिळवायची झाली, PhD करायची झाली तरी केवढे तरी ग्रंथ अभ्यासायचे, ज्यांनी संशोधन या विषयात केलं आहे त्यांच्या सगळ्या गोष्टी अभ्यासायच्या. हे सगळं बाहेरून मिळवलेलं ज्ञान पुष्कळ असतं, भरपूर माहिती असते, अनेक पुस्तकं वाचावी लागतात, ही सगळी माहिती संकलित करावी लागते आणि मग त्याच्यावरती आपला विचार करून, चिंतन करून प्रबंध लिहावा लागतो. पण ह्याच्यामध्ये हे सगळं लिहिलं जातं ही माहितीच असते, ह्याच्यामध्ये अनुभव नसतो. आता भगवंत जे आपल्याला सांगतोय तो म्हणतो की मी हृदयस्थ आहे त्याचा तुम्ही अनुभव घ्या. अपरोक्ष ज्ञान ज्याला म्हणतात, स्वतःचा अनुभव ज्याला म्हणतात, आत्मज्ञान ज्याला म्हणतात, ते पाहिजे. म्हणजे आता हे मनोबुद्धी इंद्रियांच्या अतीत आहे, त्यांनी मिळालेल्या ज्ञानातून आणखीन पुढे आपल्याला जायचं आहे, ते त्यांनी प्रकाशित होतं. हे ज्ञान ईश्वर म्हणतो माझ्यामुळेच मिळेल. मी आहे ना, मी हृदयस्थ आहे, हे तुम्हाला प्राप्त होईल, हे माझ्यामुळे मिळेल. असं जे काही खास आहे ते आधी लक्षात घ्यायचं आहे, म्हणजे मग माऊलींच्या ओव्या आपल्याला कळतील. विस्मरणाचं पण तसंच आहे, ज्ञानाचं झालं, स्मरणाचं झालं, तसं विस्मरण. आणि खरंच आहे, किती जरी आपण विस्मरण असं म्हटलं तरी त्याची आवश्यकता आहे. अहो, आपल्याला जर विस्मरण नसेल तर आपण झोपू नाही शकणार. बरं आहे की काही गोष्टी विसरल्या जातात आणि आपण शांतपणे झोपतो, त्यामुळे विस्मरण. दुसरा अपोहनम शब्दाचा अर्थ संशय, संभ्रम असा पण आहे. त्यामुळे कुतर्क, जे आपण उगाचच काहीतरी चुकीचे अर्थ लावत असतो आणि कुतर्क काढत असतो, विपरीत ज्याला म्हणतो, ते सगळं कुतर्क, वाईट गोष्टी ज्या आहेत, चुकीचे अर्थ जे आहेत, काय संशय मनामध्ये असतील, ते सगळे दूर होतात. कधी या भगवंताचं ज्ञान, जास्त भगवंत ओळखता आला तर ते भगवंत म्हणतोय की हे सगळं माझ्यामुळे दूर होईल, सगळा संभ्रम नाहीसा होईल, सगळे कुतर्क नाहीसे होतील. आणि मग काय होईल, अर्थातच खरं जे भगवंताचं रूप आहे ना, त्या भगवंताच्या रूपाचं दर्शन तुम्हाला होईल. आता खरं म्हणजे काय, भगवंतानी अर्जुनाला हे दाखवून दिलेलं आहे, विभूती झाल्या, विश्वरूप झालं, त्यामुळे खरं कळलेलं आहे. आणि सगळीकडे भगवंत भरलेला आहे असं पण भगवंतानी सांगून झालेलं आहे खरं. पण तरी आज आपल्याला असं सर्वस्वच्या हृदय संजय, इतका नजीक, इतका हृदयस्थ असणारा मी आहे, तर ते तुला लक्षात येईल. आणि हे सगळं जर का तुला कळलं तर आणखीन काही कळायचं बाकी राहिलेलं नाही, असं त्याचा अर्थ. आपण ना याच्यासाठी एक लक्षात घेऊया की भगवंतामुळे सगळे दोष दूर होणारे, म्हणजे संभ्रम नाहीसे होणारे, तसं आपण म्हटलं, सगळीकडे जे काही भगवंत भरलेलं आहे ते तुला ज्ञान होणार आहे. याच्यासाठी नेहमीच एक उदाहरण पुढे म्हणजे माऊली नेहमी देतात, ते आपण लक्षात घेऊया की रोजच्या जीवनात सुद्धा आपल्याला असे अनुभव असतात. आपण जागे असतो, म्हणजे नेहमी माऊली जेवढ्या जागे असतो, झोपतो किंवा स्वप्न बघतो किंवा सुषुप्ती म्हणजे अगदी गाढ झोपतो. आता हे जे सगळं आहे, हे ह्या 3 ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी
भगवंत म्हणतो की खरं तर एक माणूस, त्या माणसालाच झोप येते, माणूसच जागा असतो, माणूसच गाढ झोपतो, माणसालाच स्वप्न पडतं. म्हणजे त्या माणसाच्याच सगळ्या अभिव्यक्ती आहेत की नाही, हे सगळं असं आपण अनुभवतो ना. तसं म्हणे आहे की सगळं काय आहे ते माझाच अनुभव आहे. म्हणून वेदांमधून मीच जाणला जातो असं जे म्हटलं आहे. तर आता वेद म्हणजे ठीक आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेदांचा अभ्यास तो काही आम्ही केलेला नाही आहे, मग आम्हाला कसा काय भगवंत कळणार असं आपल्याला वाटेल. तर असं नाही. त्या वेदांमध्ये सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे तेच आपण म्हणू की उपनिषदांमध्ये आलं आहे, श्रुतिस्मृती ग्रंथात आलं आहे, शास्त्र ग्रंथामध्ये आलं आहे, आता गीतेमध्ये म्हणतो जो गीतेत आलेला आहे, किंवा अगदी रामायण, महाभारत, दासबोध, गाथा, ज्ञानेश्वरी, सगळ्या ग्रंथातून, संत साहित्यातून एकच एक गोष्ट आपल्याला सांगितलेलं आहे. सगळ्या ग्रंथांचं एकच एक प्रयोजन आहे. काय आहे प्रयोजन? भगवंताला जाणणं. काही वेदांपासून सगळ्या ग्रंथांचा विचार केला तर खरं प्रयोजन काय आहे? तर सगळीकडे जो असा चराचरात भरलेला आहे भगवंत, त्याला जाणणं हेच तर खरं प्रयोजन आहे. वेदांचं तेच तात्पर्य आहे की लोकांना परमात्म्याचं ज्ञान करून देणं हेच फक्त आहे. पण होत आहे असं की भगवंताला न जाणता, म्हणजे भगवंत काय माहिती नाही आणि या दृश्य जगात मत दिसत आहे, पण या दृश्य जगाला जाणून सुद्धा त्याच्यातून काही शांती, तृप्तता, आनंद, समाधान असं मिळत नाहीये. तेवढ्यापुरताच काय तो मिळतो. समजा त्याच्यात सुद्धा गंमत आहे. समजा अगदी वेद जाणले एखाद्याने, आम्ही तर 4 वेदांचा अभ्यास केलाय असं एखाद्याने म्हटलं, आणि तरी देखील भगवंत कळलाच नाही. म्हणजे 4 वेदांचा अभ्यास झाला, घनपाठी, अमोपाठी वगैरे वगैरे सगळं झालं, तर वेदांना जाणलं म्हणजे परमात्म्याला जाणलं असं होणार नाही. परमात्म्याला जाणायचं असेल तर वेदांना जाणा, पण परमात्म्याला पण जाणलं पाहिजे. नाही तर काय होईल, त्याचं वर्णन पण केलं. नुसतं वेदांचं ओझं होईल. आम्ही वेदांचा अभ्यास केला, घनपाठी, 4 वेद सगळे मुखोद्गत आहेत, पण जाणले नसतील, परमात्म्याला जाणलं नसेल तर वेदांच्या अभ्यासाचा उपयोग काय? भारवाही. भगवंत म्हणतो की गाढवाचं असतं ना, गाढवाच्या पाठीवर दगड ठेवा नाही तर ग्रंथ ठेवा, त्याला फक्त इथून तिथे घेऊन जायचं, एवढंच ओझे वाहण्याचं काम आहे. तसं होईल. तेव्हा वेदांना जाणणं म्हणजे काय? वेदांना जाणणं म्हणजे परमात्म्याला जाणणं. म्हणून एक अहम वेदई एव वेद्यः असं भगवंतांनी सांगितलं. त्या शास्त्रग्रंथाच्या आधारेच, त्याच्या आधारेच ईश्वर, पण त्याच्या आधारे ईश्वराला जाणलं पाहिजे. अहमेव वेद्या, जगात जाणण्यासारखा जो आहे तो फक्त भगवंत म्हणतो मीच आहे, ईश्वर रूप आहे. घाला तुम्ही ग्रंथ पालथे, किती पण वाचा, जाणलं काय पाहिजे? तर भगवंताला जाणलं पाहिजे. त्या ईश्वराला, बरं असं आहे ना की त्या ईश्वराला की निर्माण करायचं नाही, वेद ईश्वर निर्माण केला असं काही नाही आहे. तो आहेच. त्या असणाऱ्याच ईश्वराला फक्त जाणायचं आहे, एवढंच काम आहे. जो आहेच, आता आहेच म्हणजे त्या पंचतंत्रामधल्या गोष्टींसारखं आहे की ते एक सिंहाचं पिल्लू म्हणे मेंढरांच्या कळपामध्ये लहान असताना झालं आणि त्या मेंढरांसारखंच लहान असं वाढायला लागलं, आणि मग त्यामुळे ते गवतच खात होतं. बिचारं मेंढरे गवत खातात तर गवत खात होतं, मे मे करत होतं, हे पण मे मे करत होतं. पण लक्षात आहे, तो सिंह आहे. त्याला जेव्हा आपण हे मेंढर नाही आहोत, आपण सिंह आहोत, ही जाणीव झाली की त्याचं सगळं बदलणार आहे. मग तो या दृश्य ह्याच्यात आला काय, मग मेमे करणार नाहीये, मग तो गवत खाणार नाहीये, मग तो शिकार करणार आहे. पण त्याला आपण कोण होतो याची जाणीव झाली पाहिजे ना. तसं आपलं आहे की आपण ईश्वर आहोत ही जाणीव झाली पाहिजे. तोपर्यंत मी अमुक आहे, अमुकची पत्नी, अमुकची आई, अमुक शिकलेली आहे, एवढं माझं, हे सगळं असं आहे. पण जेव्हा जाणीव होईल, बनायचं ईश्वर, बनायचं ईश्वर आहेच, फक्त आपण ईश्वरावरती जाणीव व्हायला हवी. हा विचार तो वेद्यम जे म्हटलं आहे, मीच वेद निर्माण करणारा, पण मीच सगळं आहे. तर हे मीच आहे म्हणजे काय, तर आहेच, फक्त ते जाणून घ्यायचं आहे. हृदयस्थ असणारा भगवंताला जायचं, कायम हृदयस्थच आहे, कधीतरी येतोय असं नाही. मी चांगलं वागते तेव्हा हृदयात भगवंत असतो आणि एरवी नसतो असं नाही. भगवंत कायमच आहे, फक्त आपल्याला ओळखता येत नाही. ज्या संतांनी या सगळ्याचा अभ्यास केलेला आहे, आचार्यांनी, संतांनी, भूदेवानी, त्यांच्या संगतीत, त्यांच्या सहवासात आपण राहिलो,
ही जो ईश्वर जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्या ईश्वराचा अर्थ बरोबर कळलेला आहे. त्यांनी तो अर्थ केवळ बुद्धीने कळायचा अर्थ नाही आहे, वाचून कळायचा अर्थ नाही आहे. सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गानं अगदी नियमितपणानं उपासना करून आपण प्रयत्न केला, नाम घेत राहिलं, तर तत्वतः सिद्धांतांचा अभ्यास केला, हळूहळू हळूहळू त्यांच्या सहवासाने अर्थ उलगडेल, होणार नाही असं नाही. त्याच्यासाठी सद्गुरू, आचार्य, संत, सगळे ग्रंथ, हे सगळी मंडळी आहे. पण त्याच्यासाठी दृश्य जगाला बाजूला करायला लागेल. ते बाजूला करून परमार्थाला जाणायचं आहे. ते दुसऱ्याला सांगण्याची क्षमता त्या संतांजवळ आहे. संत स्वतः जाणतायत आणि दुसऱ्याला पण सांगतायत. पण ते फक्त सांगतायत, समजायला हवं आपल्यालाच ती नेमकी कुठे अडचण आहे. संत सांगतायत, आपण ऐकतोय, पण ते जे संत सांगतायत ते कळणं आणि आपल्याला कळताय पण तेवढ्यापुरतं का होईना, पण तरी देखील भगवंत जाणणं ही एक बारीकशी गोष्ट राहतेच आहे. आत्मज्ञानी संत मिळाले तर मोठं भाग्यच आहे. त्यांच्याकडून आपल्याला हे सगळं ज्ञान मिळेल. हे सद्गुरू आणि या सद्गुरूंच्यामुळे स्वाभाविकच या वैद्य म्हणजे हे जाणून घ्यायचं आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलं. आता हे जर जे संत आहेत ना, आत्मज्ञानी संत आहेत, या आत्मज्ञानी संतांना खरं तर चालते बोलते ईश्वरच म्हणायचं. म्हणजे मग त्यांच्याकडून जे आपल्याला कळतं, आता खरं म्हणजे ह्या गेल्या 4-5 श्लोकांमध्ये सूर्यापासून सुरुवात झाली आणि सूर्यापासून ते आता हृदयापर्यंत ते पोचले. म्हणजे स्थूल देहाशी आणि दृश्य जगाशी सगळा संबंध आहे ह्या ईश्वराचा आणि त्याच्यातच ईश्वराला ओळखायचं असं सांगितलं आहे. तो काही ह्या दृश्य जगापासून वेगळा नाही आहे, त्या दृश्य जगामध्येच तो आहे. आता माऊली आपल्याला काय काय दृष्टांत देतात आणि हे सगळं समजावत आहेत ते आपण बघूया. मुद्दे आपल्याला सगळे कळले. हृदयात भगवंत आहे, भगवंतच सगळं करतो आहे. स्मरण, विस्मरण, ज्ञान हे सगळं त्याचंच आहे. वेदांमधून जे काही आपल्याला मिळेल असं आपल्याला सांगितलं जात आहे. वेद आणि निरनिराळे ग्रंथ, या ग्रंथातून ज्यांच्या सहाय्यानं आपण हे सगळं ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करतोय, ते ज्ञान घेऊन सुद्धा ते आपण जाणलं पाहिजे. आणि असं ते जाणणं म्हणजे आत्मज्ञान होणं आहे. आणि ते आता माऊली आपल्याला सांगतात. आणि या श्लोकाच्या पासून अर्जुनाला हे आत्मज्ञान झालंय असंही माऊली आपल्याला सांगणार आहेत. तिथपर्यंतच्या ओवी आज आपण पाहणार. 421व्या ओवीपासून सुरुवात करूया. माऊली असं सांगतायत, एरवी सर्वांच्या हृदयदेशी, एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. भगवंत स्वतःची ओळख करून देतात आपल्याला. ते म्हणतात बुद्धीला जी जाणीव होते ना ती मी. म्हणजे काय? माझं जे स्वरूप, मी म्हणजे कोण? तर खरं तर अर्जुना असं आहे की विचार करून पाहिलं तर सगळ्यांच्या हृदयात मी आहे, बरोबर आहे. पण मी अमका आहे, हे जे काही आपण रात्रंदिवस म्हणतो, मी अशा आहे जे काही म्हणतो, मी शब्द वापरून जे जे काही आपण म्हणतो ते भगवान म्हणतो ही जी वस्तू आहे ना तेच माझं स्वरूप आहे. ज्याला आपण मी म्हणतो, मी, मला, याचा अर्थ काय? मी म्हणजे हा देह नाही, तर मी म्हणजे भगवंत म्हणतो, मी म्हणजे ईश्वर आहे. भगवंत म्हणतो तुम्ही ज्याला मी म्हणता तो मीच आहे. पहिलीच ओळख आपल्याला ह्या 421 ओळीत करून दिली. आपल्याला काही लक्षात आलं, मी अमका अमका आहे. आपण ओळख करून देतो तेव्हा आपल्या देहाची ओळख करून देतो. अमक्याची मुलगी आहे, अमक्याची पत्नी आहे, अमक्याची आई आहे, ती या देहाची ओळख झाली. आणि भगवंत म्हणतोय की अहर्निशी बुद्धी स्फुरे ते वस्तुगामी. तुमच्या बुद्धीमध्ये रात्रंदिवस जेव्हा केव्हा तुम्ही मी असं म्हणता ना, ते मी या देहाचं नाही आहे, ते स्वरूप आहे, तो मीच आहे, भगवंतच आहे. आणखीन पुढे वेळा, परी संतांसवे वसता, योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैरागीसे. पण आता होत आहे काय, थोडं संतांच्या सहवासात राहिलं, ज्ञानयोगाचा अभ्यास केला, योगज्ञानी पैसता म्हणजे थोडा ग्रंथांचा, शास्त्राचा, योगाभ्यासाचा, योगाचा अर्थ ज्ञानयोगाचा अभ्यास केला, गुरुचरण उपासिता, सद्गुरूंची सेवा केली, वैराग्य धारण केलं. 4 गोष्टी करायला सांगितल्या. संतांच्या बरोबर राहायचं, संत सहवासात राहायचं,
आपणही स्वतः योगाभ्यास करायचा, नाही तो नुसतं सहवासात राहून काय स्वतः करायला हवं. त्या ज्ञानयोगाचा अभ्यास करायचा, गुरुची सेवा करायची आणि वैराग्य धारण करायचं. एवढं केलं की त्या स्वरूपाशी म्हणजे त्या ईश्वराशी आपलं चटकन मन स्थिर होईल, चटकन तो ईश्वर आपल्याला समजेल. आणखीन काय करायला हवं, हे तर करायचंच, या 4 गोष्टी करायच्या. येण्याची सत्कर्मे, आणखीन सत्कर्म करायची. अशेषही अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. आता ह्याच्या जोडीला चांगली कर्म करायची, सत्कर्म करायची. यामुळे सगळं अज्ञान नाहीस होईल. सत्कर्म केली, आधीच्या 4 गोष्टी करायच्या, विसरायचं नाही. संत संग आहे, ज्ञानयोगाचा अभ्यास आहे, गुरुची सेवा आहे, वैराग्य धारण केलेलं आहे आणि सत्कर्म केलेली आहेत. ह्या सगळ्यामुळे काय होईल, अज्ञान नाहीस होईल. आणि मग अज्ञान नाहीस झालं की मग भगवंत आत्मरूपाशी स्थिर होईल. म्हणजे तो भगवंत इथे आहे ते आपल्याला कळेल. आणि मग तो ईश्वराशी स्थिर झालं की मग भगवंत समजेल, ईश्वर काय ते समजेलच. ते आपे आप देखोनी देखी, मी या आत्मेनी सदा मुखी सदा सुखी. येथे मी वाचून अवलोकी, आन हेतू असे. मी वाचून अवलोकी, आन म्हणजे अन्य, अन्य हेतू असे, दुसरा हेतू असला रे. कशाला, कसला हेतू, दुसरा हेतूच नाही. आत्मदर्शन हाच हेतू आहे. आत्मज्ञान होणं, आत्मदर्शन होणं, ब्रह्मज्ञान होणं हाच हेतू आहे. तो जो सुखरूप मी, त्या माझंच दर्शन होणार आहे. भगवंत म्हणतो दुसरं काही लागणार, एवढ्या 5 गोष्टी केल्या की मी कळलोच. ही जी माणसं ज्या असं सगळं 5 गोष्टी करणारी असतात ती सदा सुखी असतात. त्यांना आत्मज्ञान ब्रह्मज्ञान झालेलं असतं, माझा परिचय झालेला असतो. हे पहा, त्यांच्या सुखाचा माझ्या वाचून दुसरा कुठला हेतूच नसतो. अन्य कुठल्या गोष्टी त्याला सुख मिळत नाही. भगवंताचं, भगवंत कळलाय, भगवंत समजलाय, भगवंताची ओळख झाली, हेच त्यांचं सुख असतं. अन्य व्यावहारिक तुम्हाला ज्या सुखाच्या गोष्टी असतात त्या त्याला नसतात. आणि असतील का असं माऊलीने प्रश्न विचारलाय. मग असं पहा, हे सगळं ज्याला जमलेलं आहे त्याला व्यवहारातली सुख लागणार आहेत का? माझ्या वाचून अन्य कुठला हेतूच नाही आहे. भगवंताची ओळखण होणं, भगवंताची जाणीव होणं, त्याचं सतत स्मरण होणं, तो नजीक आहेच आहे, हे ज्याला हवं आहे त्याला अन्य सुखाचं काय असणार आहे? काहीच नाही. तो ईश्वराशी स्थिर झालेला आहे. अगा सूर्योदया झालिया, सूर्याची पहावा धनंजया, ते बी माते मिया जाणावया मीच हेतू. उदाहरण छान दिलंय. थोडा अरे दिवस उगवला की सूर्याच्याच तेजाने सूर्य पाहावा लागतो. सूर्य पाहायला दुसरं काही लागत नाही, सूर्याच्याच तेजाने सूर्य पाहायला लागतो. माऊली तिथं उदाहरण देतात हे. एक दिवस अंधार म्हणाला सूर्याला की अरे तुला माहितीये का अंधार म्हणजे काय? माझ्याकडे आहे अंधार, चल मी दाखवतो. सूर्य म्हणाला चल, मला माहीतच नाही अंधार म्हणजे काय. येतो आणि मग सूर्य गेलाय अंधाराच्या मागे मागे, पण कुठे दिसणार? अंधार दिसूच शकाय, जिथे सूर्य आहे तिथे अंधार नाहीच. सूर्योदय झाली, सूर्य पाहावा धनंजय अर्जुना. आणि सूर्योदय झाला, दिवस उगवला की सूर्याच्याच तेजानं सूर्य उगवलेला पाहावा लागतो ना. तसंच आहे माझं ज्ञानही माझ्यानेच होतं. देवी माते किंवा मिया जाणावया मीच हेतू. माझ्याच मदतीने माझं ज्ञान होतं. भगवंताच्या मदतीनंच भगवंताला जाणायचं. दुसरी काही मदतीची गरजच नाहीये, त्याच्याच मदतीनं त्यालाच जाणायचं आहे. आता ना शरीरा परा ते सेविता, संसार गौरवाची ऐकता, देही जयाची अहंता बुडवून ठेली. आता म्हणतात की शरीर परा ते सेविता, देह आहे, शरीर आहे, ते शरीर म्हणजे मी असं मानणार आहे. आता तुम्ही आपण काही या देहाच्या इतके प्रेमात आहोत की त्याला सोडता येत नाही आपल्याला. त्यामुळे आपण अज्ञानी माणसाचं वर्णन करतात तेव्हा स्वाभाविकच आपण लगेच म्हणतो की आमचंच आहे वर्णन. ना शरीर परा ते सेविता, जे देह म्हणतो, देह म्हणजे मी आहे असं मानणारे आहेत. संसार गौरवाची ऐकता, त्या देहामुळे सगळं जे काही संसाराचं कौतुक आहे त्या संसाराचं कौतुक करणार आहेत, देहाच्या सेवेमध्ये राहणार आहेत. देह म्हणजेच सगळं काही आहे ना, असं सगळं आहे. देही जयाची अहंता, देहाच्याच ठिकाणी तो अहंकार आहे, माझा देह असं आहे.
आता आणखीन त्या देहाबद्दल काही वर्णन करायची आवश्यकता नाही आहे. छान दिसला पाहिजे, सजला पाहिजे, नटला पाहिजे, सगळं सगळं पाहिजे. बरं वाटतं. अहो हो का, वाटत नाही सत्तर किंवा लगेच आपल्याला. तर हे सगळं देहाच्या संदर्भातलं आहे. हे ज्याचं आहे बुडवली ठेली असा दृढ झालेला आहे अहंकाराबद्दल माणूस, ते स्वर्ग संसारा लागी धावता कर्म मार्गी दुःखाच्या सेल भागी विभागी होती. असा जो मी म्हणजे देह आहे असं हे करणारा आहे, देहाशी गुंतलेला आहे, तो स्वाभाविकच सगळ्या स्वर्ग संसार, अगदी स्वर्गातले असू नये तर व्यावहारिक संसारातले असू देत, सगळ्या विषयसुखांमध्येच रमणार आहे. धावता कर्ममार्गी, कर्ममार्गाच्या मागे सुद्धा धावणार आहे. त्याला कर्म करायला आवडत आहे, संसारात गुरफटायला आवडत आहे, स्वर्ग सुख हवं आहे, सगळ्या प्रकारची देह सुख हवे. आणि मग असा जो आहे तो दुःखाच्या सहभागी विभागी होती. तो का होतो? या सगळ्यामध्ये गुंतलेला माझा देह, देहाच्या संदर्भातल्या जोगळी देहासाठीची कर्म, मग अगदी स्वर्गात गेला तरी ते मर्त्यलोके विषंती आहेच, परत यायचंच आहे, अशामध्ये तो अडकतो. त्यामुळे पुन्हा तो दुःखाचाच वाटेकरी होतो. प्रपंच ऐकला, देह म्हणजे मी आहे असं म्हणणारा पुन्हा पुन्हा ह्याच्यातच अडकतो आणि दुःखाचा धनी होतो. परी हेही होणे अर्जुना. आता हे काही नव्याने भगवंत सांगत नाहीये, पण ह्या 2 ओव्यांमध्ये माऊलीने याचं वर्णन केलं आहे. आणि व्यवहारिक अज्ञानी असणाऱ्या तुम्ही आम्ही देहावर प्रेम करण्याची मंडळी आहोत, त्यांना जाणीव करून देत आहेत 428व्या ओवीत. परी हेही होणे अर्जुना. हे जे होतं ना अर्जुना, देहात गुंतो, देहावरती प्रेम करतो, पुन्हा त्या देहासाठीच कर्म करतो आणि मग दुःखाला कारणीभूत होतो, हे सुद्धा अर्जुना मजचीच तव, माझ्यामुळेच होतं. तर या अज्ञाना मजचीच तव, असं जे अज्ञानाचं सगळं करणं आहे, देहात गुंतणं आहे, ते माझी असतं, माझ्यामुळेच होतं. जैसा जागताची हेतू स्वप्ना निद्रेते होय. अज्ञानी जीवांना हे जे काही असं होतं, ही स्थिती प्राप्त होते, दुःखाचे वाटेकरी ते होतात. याला सुद्धा मुळात कारण ज्ञानस्वरूप असणारा भगवंतच आहे, मीच आहे असं भगवंतांनी सांगून टाकलं नाही. याचं एक उदाहरण दिलं, जागताची हेतू स्वप्ना निद्रेते होय. जो जागा असलेला आहे तोच झोपतो, त्यालाच स्वप्न पडतं. म्हणजे तोच या निद्रेला आणि स्वप्नाला आधार आहे. निद्रा असो नाही तर स्वप्न असो, जागृत माणूस आहे त्यालाच झोप येणार आणि त्यालाच स्वप्न पडणार आहे. त्यामुळे स्वप्न झालं काय, निद्रा झाली काय, तो जो जागृत पुरुष आहे तोच त्याचा आधार आहे. तसं ज्ञान असू दे नाही तर अज्ञान असू दे, जाणणारा असू दे नाही तर न जाणणारा असू दे, त्याचा आधार आहे तो भगवंतच आहे, सर्वांच्या हृदयस्थ आहे ना. त्यामुळे ज्ञानी असू दे नाही तर अज्ञानी असू दे, देहावर प्रेम करणारा असू दे तर देहातीत असू दे, कोणीही असला तरी माझ्याच सत्तेनं हे चालतं. म्हणजे आम्ही चांगलं वागलो तरी त्याचीच सत्ता आहे, आम्ही चुकीचं वागलो तरी ती खरं म्हणजे त्याचीच सत्ता आहे. तो थांबवणार पण नाही आम्हाला, त्याने असं नको करू असं नाही म्हणणार. अर्जुनाला म्हणतोय, आपण पण अर्जुनासारखे शिष्य त्याचे झालो, अर्जुनासारखं त्यांनी आपल्यावर प्रेम केलं तर मग आपल्याला पण हे सगळं कळणार आहे. म्हणून अर्जुनाला काय भगवंत सांगतोय ते आपण ऐकून घ्यायचं. म्हणजे तसं आपल्याला ज्ञान झालं. अर्जुनाला दिव्यदृष्टी दिली, अर्जुनावर भगवंतांनी अतीव प्रेम केलं. तसं भगवंतांनी आपल्यावर प्रेम केलं, आपल्याला ही ज्ञानदृष्टी दिली की भगवंताची ओळखण आपल्याला पण होईल. म्हणून आपल्याला हे सगळं वाचायचं आहे. मग तो म्हणतो आता हे सुद्धा असं जे काही होत आहे मीच कारणीभूत आहे, मीच त्या करतो आहे. पै अभ्रे दिवसू हरपला, तोही दिवसेची जाणो आला, तेवी मी नेणोली विषयो देखिला मजची स्तव भूती. निसर्गातलं उदाहरण देतात की काय झालं, अभ्र म्हणजे ढग आले आणि मग ढग आले की सूर्य झाकला जातो. नेहमीचा आपला अनुभव आहे, आपण काय ढग आले आजही मळबल आहे, म्हणजे सूर्य असून सुद्धा तो आपल्याला दिसत नाही. आणि मग तोही दिवसाची जाणीव झाला. सूर्य म्हणजे हे जरी आपल्याला हे कशामुळे कळतं, ढग आलेत, अभ्र आलाय, ढग आलेत आणि सूर्य दिसत नाहीये, हे पण आपल्याला सूर्यप्रकाशामुळेच कळतं. नाहीतर काय कळायला मार्ग नाही, सूर्यप्रकाश आहे म्हणूनच आभाळ आलेलं आहे आपल्याला कळतं. ते बी मी नेणोनी विषयो देखिला, तसंच आहे. नेणते जे आहेत, न जाणणारे जे आहेत आणि जे विषय जाणणारे आहेत, म्हणजे भूतमात्रांचे भगवंताला न जाणणारे,
जी काही म्हणजे अज्ञानी ज्याला म्हणू, आणि विषय व्यवहारात अडकलेले, न जाणणारे याचा अर्थ काय, जे अज्ञानी आहेत, भगवंताला जाणत नाही आहेत, ह्या देहप्रेमामध्ये अडकलेले आहेत, ह्या दुष्ट जगात अडकलेले आहेत, विषयांमध्ये अडकलेले आहेत, वासनांमध्ये अडकलेले आहेत, सगळे जे चाललेले व्यवहार आहेत बाहेरचे ते सगळ्यामध्ये आहेत. हे पण भगवंत म्हणतो माझ्याच सत्तेनं चालतं. विषय देखील मजची स्तव भूती, ह्या भूतमात्रांमध्ये जसं सूर्यामुळेच सूर्यावर आलेले ढग कळतात, तसं म्हणाले हे जे काही आहेत असू देत, मला न जाणणारे जे भूतमात्र आहेत, जे अज्ञानी आहेत किंवा विषयांमध्ये अडकलेले आहेत, दृश्य जगामध्ये अडकलेले आहेत, देहावर प्रेम करणारे आहेत, हे सगळ्यांचं सुद्धा जे काही आहे त्यांचे व्यवहारही माझ्याच सत्तेने चालतात. सगळं जे काही चाललेलं आहे त्याला कारण भगवंतच आहे असा त्याचा अर्थ. एवं निद्रा का जागणिया प्रबोधूची हेतू धनंजया, तेवी ज्ञाना अज्ञाना जीवांशिया मीची मूळ. अशा प्रकारे असं आहे अर्जुना, बघ, निद्रा, झोपलेला मनुष्य जागृत होतो, जागा होतो. एवं निद्रा का जागणिया, जो झोपलेला असतो तोच जागा होतो. प्रबोधूची हेतू धनंजया, म्हणजे जागेपणा आणि निद्रा ह्या ज्या दोन्ही अवस्था आहेत त्याची व्यक्ती तीच आहे. तीच व्यक्ती झोपते, तीच परत उठते, जागी असते, छानपैकी झोपते, पुन्हा जागी होते, माणूस तोच आहे. आणि त्यामुळे जी कोण हेतुभूत व्यक्ती आहे तीच आहे. नित्य जागृती म्हणजे मुळात आहेच, तोच जागतोय, झोपतोय, पुन्हा उठतोय, असं होत आहे. आता हीच गोष्ट भूतमात्रांच्या ज्ञानाच्या आणि अज्ञानाच्या, जाणते आणि नेणते असे शब्द आहे. तेवी ज्ञाना अज्ञाना जीवांच्या मीची मुळं, असंच आहे. हे जे जाणते आणि नेणते, ज्ञानी आणि अज्ञानी, या ज्ञानी आणि अज्ञानाच्या दोघांच्याही व्यवहारांना हा जो ज्ञानस्वरूप असणारा भगवंत आहे, हा भगवंतच कारण आहे. मीच सगळं घडवतो. ज्ञानांचा पण व्यवहार मीच घडवतो, अज्ञानांचा पण मीच घडवतो. जैसे आता ह्या उदाहरणाने तर आपल्याला अगदी छानच पटणार आहे, कारण नेहमी माऊली उदाहरण देतात. जैसे सर्पत्वा का दोरा, दोरीची मूळ धनुर्धरा. म्हणजे आपल्याला माहिती आहे दोरीवरती सर्पाचा भास होतो, वाटतं लांबून की तो सर्प आहे असं वाटतं. मग आपण कोणाची मदत घेतली, प्रकाशाला बॅटरी टाकली, मग आपल्या लक्षात आलं की सर्प नाही. म्हणजे सर्पाचा भास होणं किंवा दोरीचं ज्ञान होणं. सर्प नाहीये, ती दोरीच आहे. ह्या दोनही गोष्टी दोरीच्या सत्तेवरच चालतात. मुळात दोरी हे दोन्हीकडे आहेच. ती दोरी आहे का सर्प आहे असा भ्रम दोरीमुळेच होतो. तोच माणूस जागा आणि तोच माणूस झोपी जातो. तीच दोरी आहे की सर्पाचा भास आहे हे दोरीमुळेच कळतं. दोरी नसेल तर काही प्रश्नच नाहीये ना, मूळ अधिष्ठान दोरीच आहे. मग प्रश्न पडला, अरे बापरे, दोरी आहे का सर्प आहे? त्या दोरी ही मूळ आहे, तिच्या सत्तेवर हे का ते असा प्रश्न आहे. तसं व्यवहार ज्ञानाचं घडो, म्हणजे अज्ञानी असो किंवा ज्ञानस्वरूप असो, त्या ज्ञानस्वरूप ईश्वराच्या आधारानंच ज्ञान का अज्ञान हे घडतं. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर आपण आस्तिक असा नाही तर नास्तिक असा, देवाला माना नाही तर नका मानू, दोघांनाही चालवणारी जी शक्ती आहे ती ईश्वरच आहे. जो आस्तिक आहे तो म्हणेल की हो बाबा ईश्वर चालवतोय सगळं. जो नास्तिक आहे तो म्हणतो तो ईश्वर काही मी, तसं म्हण बाबा, पण तेही ईश्वरच करतो आहे. आता त्याला ओळखणं, याला ज्ञान म्हणायचं. म्हणजे आधी आपण आस्तिक आहोत आणि हे सगळं जे काही आहे या दुष्ट जगामध्ये चाललेल्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडीच्या मागे एक विशिष्ट शक्ती आहे हे आपण मान्य केलेलं आहे आणि ती ईश्वर आहे हे पण आपल्याला मान्य आहे. त्याला फक्त ओळखणं एवढीच गोष्ट आता राहिलेली आहे. म्हणून जैसा असे तैसया माते नेणोनी धनंजया, वेदू जाणो गेला तवतया झालिया शाखा. आता म्हणतात म्हणून जैसा असे तैसया, जसा आहे तसा.
काय जसा आहे तसा नेणवती धनंजया. म्हणजे त्या भगवंताचं, ईश्वराचं जे यथार्थ, जे जसा आहे तसा, हे जर समजलं, नेणता हे जर समजलं नाही, तर मग वेदू जाणो गेला तर तया झाली आहे शाखा. नाही म्हणजे समजलं नाही म्हणून काय करायचं, तर वेदांनी सुद्धा जाणण्याचा प्रयत्न केला. आपल्याला जमलं तर वाटायचं कारण नाही, वेदांनी सुद्धा जाणण्याचं, ते पण नेती म्हणाले. ते पण म्हणाले आम्हाला सांगता येणार नाही, असं असं आहे, असं असं आहे, असं असं आहे, आता तुम्ही ठरवा, असं आहे असं नाही म्हटलं. त्यामुळे त्यांनाही मग ते काय केलं, तर म्हणे शाखा म्हणजे त्याचे भाग पाडले. प्रयत्न केला, जाणण्याचा प्रयत्न केला, पण नाही कळलं म्हणून त्याचे भाग पाडले. तिन्ही शाखा भेदी मीची जाणी जे त्रिशुद्धी, जैसा पूर्वापरा नदी समुद्र चिठी. मग काय झालं, 3 भाग केले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद. अथर्ववेद वेगळ्या विषयाचा आहे, त्यामुळे आपल्या या भगवंताच्या साठी म्हणून आपण ह्या 3 वेदांच्या 3 भागांचा विचार केला. 3 शाखा 3 भागात केलं. आणि यामध्ये खरोखरच भगवंताचं स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेदामध्ये भगवंत म्हणतो माझ्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. कसं केलं आहे, तर जसं पूर्वा अपरा नदी म्हणजे पूर्व वाहिनी नदी किंवा पश्चिम वाहिनी नदी, 2 परस्पर विरुद्ध दिशातून येणाऱ्या नद्या अखेर कुठे जाणार, समुद्राकडे जाणार. समुद्र ही कुठूनही आल्या तरी नद्या जाणार समुद्राकडे. असं ह्या वेदांच्या 3 शाखांमध्ये जे काही ईश्वराचं वर्णन केलेलं आहे ते सगळं एकच सांगतात. जसं कुठूनही नदी आली ती समुद्राकडे जाते, तसं या 3ही वेदांमध्ये भगवंताचं जे वर्णन केलं आहे ते एकाच प्रकारचं केलेलं आहे. आणखीन काय केलंय, आणि महासिद्धांतापासी श्रुती हरपती शब्देसी, जैस्या सुगंध आकाशी वात लहरी. जसं 2 परस्पर विरुद्ध दिशेने आलेल्या नद्या समुद्राकडे मिळतात, तसं 3 ग्रंथांमधून वेदांमधून आलेलं ज्ञान एकाच ठिकाणी जातं. असं आधीच्या ओवीत सांगून झालं 431व्या 33व्या. आता पुढल्या ह्याच्यात म्हणतात की सुगंध येतो वाऱ्याने. छानपैकी आपण अनेकदा अनुभव घेतो की छानपैकी चाफ्याची रांगेली झाडं येत आहे, तिथून आपण चालतोय, सुगंध अगदी वाऱ्याने सोनचाफ्याचा छान वास येतोय, चांगली गोष्ट आहे. तर अशा वाऱ्याच्या लहरीवर गंध येतो आणि पुढे जसं आपण पुढे चालत गेलो की तो गंध नाहीसा होतो. म्हणजे वाऱ्याच्या सुगंधाच्या लहरी येतात आणि नाहीशा होतात. तसं म्हणे ह्या वेदांचं आहे श्रुती हरपती शब्देसी. ही वेदांची वाणी मौनावते, कुंठित होते, हरपतात शब्द तिचे. त्या श्रुतीला पण या भगवंताचं वर्णन करता येत नाही. जसा गंध विरून जातो तसं हिचे शब्द विरून जातात. सगळे शब्द ईश्वराचं वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. श्रुती काही वर्णन करू शकत नाहीत, वेद काही त्याचं वर्णन करू शकत नाहीत. तैसे समस्त ही श्रुती जात ठाके लाजिले ऐसे निवांत, ते मीची करी यथावत प्रमोटोनिया. म्हणजे हे जे काही वेद, श्रुती ग्रंथ वगैरे सगळे आहेत ते खरं म्हणजे काय होतात, समस्त श्रुती जात ठाके लाजिले, लज्जित होतात. नेती म्हणतात नाही, आम्हाला नाही सांगतायत भगवंताचं यथार्थ वर्णन, आणि असं शब्दांमध्ये आम्हाला नाही करतात. आणि मग तेही निवांत बसतात, कुंठित होतात, शब्द निवांत बसतात. खरोखरच म्हणजे त्यांचाही अर्थ लोप पावतो, नाही जमत. मग काय करतो, मीच प्रगट होतो. ते मीची करी यथावत प्रगट होणे. भगवंत मीच प्रगट होऊन अर्थ प्रगट करायचं सामर्थ्य देतो, मीच शक्ती देतो आणि मीच सांगतो. आणि अगदी यथातथ्य योग्य पद्धतीनं जसं वेदात आहे तसं वर्णन करतो. स्वतःचंच वर्णन भगवंत म्हणतो मीच करतो. श्रुतींना नाही, वेदांना नाही जमलं ते मी करतो. पाठी श्रुती सहित अशेष, जग हारपे जेथ निशेष, ते निज ज्ञानही चोख जाणता मीची. मीच वर्णन करतो, अगदी चोख माझं यथार्थ वर्णन मीच. म्हणजे खरं तर पाठीश्रुती सहित अशेष ते म्हणतात की सगळं वेदांसह एवढं सगळं संपूर्ण जग, या सगळं जग जिथे आत्मज्ञानात नाहीसं होतं, एक आत्मज्ञान त्याच्यात हे सगळं बाजूला होतं, काहीच राहत नाही. वेद म्हणतात ना की नाही आमचे शब्द कुंठित झाले, तर ते वेदांना न जमणार सगळं बाजूला होतं, सगळं जग बाजूला होतं आणि शुद्ध आत्मज्ञान जाणणारा फक्त मीच आहे.
असं ते शुद्ध आत्मज्ञान, पवित्र आत्मज्ञान, निर्मळ, हे माझ्याशिवाय दुसरं कोण जाणणार? कारण मीच ते आहे. त्यामुळे ते जाणायला अन्य कोणी नाहीच, माझ्याशिवाय दुसरं कोणी नाहीच. असा हृदयस्थ तो भगवंत आहे. त्याला आपल्याला जाणायचं आहे. जाणायला मर्यादेपर्यंत नेत आहेत. पुढलं सगळं आपल्यालाच करायचं आहे. आणि ते थोडंच आहे, फक्त ओळखायचं आहे. एवढंच काम करायचं आहे. तो भगवंत अन्य कोणी नाही बरं, आपणच. आणि तो मीच अर्जुना तिथे आहे. जैसे निदेल या जागीजे, तेव्हा स्वप्नीचे किरण नाही दुजे, परी एकत्वही देखो पावीजे आपलीची गा. छान दाखला दिलाय. ते म्हणतात अहो जो झोपलेला असतो त्याला जागा केलं. आता झोपलेला जागा झाला की ते एकटाच येतो. ते स्वप्नातलं जे काही द्वैत स्वप्न पडलं होतं तेव्हा काही विषय झाला असेल, काहीतरी गोष्ट घडली असेल, स्वप्नात काहीतरी दिसलं असेल, अनेक प्रसंग असतील, कुठलं तरी दुसऱ्या गावाला गेला असेल, कुठली तरी आणखीन स्वप्नामध्ये माणसं दिसली असतील, ते सगळं घडलं असेल. पण ते सगळं नाहीच झालं. कधी? जागा झाल्यावर. म्हणजे झोपलेल्याला जागा केलं की स्वप्नामधलं सगळं नाहीच होतं. तसं आपल्या एकाकीपणाचं भान होतं. म्हणजे काय? तर स्वप्नात आपण जे पाहतो त्यात आपण पाहणारा आणि जे पाहतो ते असे दोन असतात. एकाच ठिकाणी दोन असतात. आणि म्हणजे ते जागे झालो की ते दोन जातात. जाग आली रे आली की आपण कळतो की अरे ते सगळं स्वप्न होतं, ते काही खरं नव्हतं, आपण एकच आहोत. तसं आहे की दिसायला हे सगळं दृश्य जगामध्ये आपण वापरतोय, दिसतंय. जेव्हा त्याची जाणीव होईल तेव्हा हे सगळं असेल तिथेच, पण आपल्याला ते जाणवणार नाही, ईश्वर जाणवेल, असं त्याला म्हणायचं आहे. की हे सगळंच आहे, हे दृश्य जग म्हणजे स्वप्न आहे. त्यामुळे आपण हृदयस्थ असणारा ईश्वर म्हणजेच आपण आहोत. त्यामुळे त्यालाच फक्त जाणायचं. तर अद्वैत जेव्हा आहे तेव्हा तो आणि मीच, म्हणजे दृश्य दिसणारच नाही. पण दृश्य जग दिसणारच नाही तर त्याला ओळखल्यानंतर या सगळ्या गोष्टी विसरल्या गेल्या पाहिजेत ना. आपण स्वप्नातून जागे झाल्यानंतर स्वप्न विसरतो. तसं त्या ईश्वराला ओळखलं की सगळं दृश्य विसरलं गेलं पाहिजे, हे आपल्याला जमलं पाहिजे. तैसे आपले अद्वयपण मी जाणत असे दुजे नवीन, तयाही बोधा कारण जाणता मीची. म्हणतात मी एक, भगवंत एकच आहे. माझा जो एकाकीपणा, मी जो एकटा आहे, काही दुजेपणाचा स्पर्शही होत नाही, मी जाणतो. आणि याच स्वरूप बोधाला जाणणं म्हणजे ज्ञान होणं आहे. आणि अर्जुना हे तुला कळलं म्हणजे द्वैताचा संबंधच नाही, मी आणि तू वेगळे नाहीच आहोत हे कळलं की तुझं माझं एकपण. तुला आता मी वेगळा आणि तू वेगळा असं वाटतंय, तसं होणार नाही. मी आणि तू एकच आहोत असं कळेल. हे सगळं जे उर्वरित सगळं हे आहे ते नाहीच आहे असं भासेल जेव्हा त्या भगवंताशी खरी ओळख होईल तेव्हा. मग आगी लागली या कापुरा, ना काजळी ना वैश्वानरा, उरणे नाही वीरा जयापरी. उदाहरण दिलंय, काही उरत नाही. एक भगवंत कळला, हृदयस्थ असणारा भगवंत कळला की मग गुडघा दुखत नाही, कंटाळा येत नाही, झोप येत नाही, असं होत नाही, शब्दांचा अर्थ कळत नाही असं होत नाही, काहीच होत नाही. त्याला ओळखलं की तोपर्यंत या सगळ्या गोष्टी होतात. कसं तर म्हणाले, कापूर असतो, तो कापूर जाळला, विझला की तो अग्नी पण राहत नाही, काजळी पण राहत नाही, सगळंच नाहीसं होतं. तसं होतं. काय काय होतं? सगळं अज्ञान दूर होतं. अज्ञान काय काय आहे? सगळं दृश्य जे आहे ते सगळं अज्ञान आहे. देहापासून दृश्य सगळं जग म्हणजे अज्ञान आहे. हे सगळं नाहीसं होतं, कापुरासारखं नाहीसं होतं. आणि ईश्वर काय तो कळतो. ते बी समूळ अविद्या खाये, ते ज्ञानही जाई बुडोनी जाये, तरी नाही कीर नोहे आणि न साहे असणे. म्हणजे अज्ञानाचा किंवा अविद्येचा अगदी समूळ नाश करणारे जे काही ज्ञान आहे ते ज्ञानही. आता महत्वाची गोष्ट आहे ना, भगवंत काय सांगणार ते लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आता अज्ञानाचा समूळ नाश, पण जे ज्ञान होणार आहे ते ज्ञानही खरोखर नाही, म्हणजे ते ज्ञान नाही असं म्हणता येत नाही. पण म्हणायचं कसं, ते ज्ञान झालंय असं म्हणता येत नाही,
ते ज्ञान झालं नाही असं म्हणता येत नाही. अज्ञानाचा मात्र समूळ नाश झालेला आहे. म्हणजे शब्दात वर्णन कसं करता येत नाही हे ह्या ओवीत लक्षात आहे. तेवी समूळ अविद्या खाये ते ज्ञानही जाई बुडवून जाय. खरं आहे, म्हणजे अज्ञान तर समूळ नाश झालाय, पण ज्ञान झालाय असं म्हणता येत नाही. आता असं म्हणता येईल आत्मस्वरूप झालं आहे हेही म्हणता येत नाही. आत्मज्ञानाला आहे आणि आत्मज्ञान नाही असे शब्द वापरता येत नाहीत. मला आत्मज्ञान झालंय किंवा मला आत्मज्ञान झालं, आत्मज्ञानाला नाही आणि आहे असं शब्दांचं वर्णन ते शब्दातीत आहे, त्यामुळे त्याचं वर्णन कसं करणार. तरी नाही किरण हे खरोखरच नाही असं म्हणतात नाही, नस आहे असं नाही, ते झालं आहे असं म्हणता येत नाही. त्याला नाही आणि आहे असं शब्दच नाही. पै विश्व घेऊन गेला मागेसी तया चोराने कवणे दिवसी जे कोणी एकी दशा ऐसी शुद्धते मी. माऊली सुद्धा दाखवत की हा ना एक अलौकिक चोर आहे. आणि तो चोर कसा आहे, एखाद्या चोराने समजा सगळं विश्व घेऊन गेला मागेसी. एक ह्या अलौकिक चोराने सगळं जग, अगदी त्या जगातल्या सगळ्या वाटा वगैरे सुद्धा सगळं चोरून नेलं, सगळं विश्व चोरलं. तया चोरा ते कवणके दिवसी, त्याचा पत्ता कसा लावणार. सगळं चोरून नेलाय, काही मागं ठेवलंच नाही आहे, पत्ता लावणार कसा. जे कोणी एकी दशा ऐसी शुद्धते मी. आणि मग असं काहीच मागं ठेवलं नाहीये, त्याला शोधताच येणार नाही, कसा पत्ता लावणार त्याचा. असा जो अलौकिक लोकोत्तर चोर आहे, त्या चोराचं जे मूळ स्थान तेच माझं शुद्ध स्वरूप, ते भगवत स्वरूप. म्हणजे अज्ञान नाश पावतो, दृश्य जग खोटं आहे याचंही ज्ञान होतं, शुद्ध ब्रह्म शुद्ध ज्ञान जे आहे तेही उदय पावलेलं असतं, अज्ञान नाहीसं झालेलं असतं. म्हणजेच याचा अर्थ आपल्याला खरं म्हणजे कळतो की अज्ञानामुळे दृश्य जग खरं वाटत होतं, अज्ञानामुळे खरं वाटत होतं, पण आता ते दृश्य जग खरं वाटत नाही. याचा अर्थ ते ब्रह्मज्ञान आत्मज्ञान झालेलं आहे. परंतु ह्या म्हणजे आता ज्या अर्थी ते दृश्य जग भासवत आहे, नुसतंच म्हणजे मागमूस पण त्याचा नाही आहे, त्याच्यात अडकत नाही आहे, असं जे जे दृश्य आहे ते ते नाहीसं होणार आहे हे सगळं समजत आहे, पण म्हणून आत्मज्ञान झालंय असं म्हणता येत नाहीये. अशी परिस्थिती आहे. अज्ञान नाहीसं झालेलं आहे, ज्ञान झालेलं आहे, पण मला ज्ञान झालंय असं म्हणता येत नाही आहे, असं आहे. म्हणून 442व्या ओवीत खरी खरी जी काही अर्जुनाची परिस्थिती आहे ती भगवंतांनी वर्णन केले. ऐसी जडा जड व्याप्ती रूप करिता कैवल्यपती. कैवल्यपती म्हणजे कृष्ण. ठीक केली नृपही ती आपुल्या रूपी. ठीक केली म्हणजे निश्चय केला. तर ह्या चराचरामध्ये सगळीकडे भगवंत आहे. हे जे काही ह्या भगवान श्रीकृष्णाने सगळं चराचर म्हणजे स्थावर जंगमामध्ये सगळं दृश्य जगामध्ये जे काही आहे ते काही जी काही ती व्याप्ती आहे या दृश्य जगाची, त्या व्याप्तीचं वर्णन केलं आहे. मग विभूतीच्या रूपान केलं आहे, विश्वरूप दर्शन किंवा ओतप्रोत जिकडे तिकडे मी भरलेलो आहे असं सांगून झालेलं आहे. चराचरात तो भगवंत दिसतो आहे, असं सगळं ईश्वराचं रूप आहे असं ह्या कैवल्यपती भगवंतांनी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं. आता इतपत आपल्याला कळलं, भगवंतांनी हे सगळं सांगितलं की हे सगळं काय आहे तर माझंच विचार आहे. म्हणजे हे सगळं बाजूला केलं की जे काही होतं ते मी आहे असं सांगितलं, तरी हे पण मीच केलं आहे असं पण सांगितलं. तो आघवाची बोधू सहसा अर्जुनी उमटला कैसा व्योमीचा चंद्रोदय जैसा क्षीराळ नळी. आणि जसा आकाशातल्या चंद्राचं क्षीरसागरामध्ये अगदी स्पष्ट प्रतिबिंब पडतं, तितकं स्पष्टपणानं हा सगळा बोध अर्जुनाला झाला. अर्जुनाच्या चित्ताला भगवंताचं खरं खरं जे रूप आहे ते कळलं. अगदी छानपैकी आकाशातल्या चंद्राचं जसं प्रतिबिंब उमटतं तसं भगवंताचं खरं जे स्वरूप आहे ते अर्जुनाच्या हृदयामध्ये उमटलं. आता अर्जुनाला खरं तर शब्दात सांगता न येणारं हे आत्मभान आलेलं आहे, कळलंय त्याला. आणि मग तसं म्हटलं तर सर्वस्वच्या हृदय सन्निविष्टोचा अर्थ इथे पुरा झाला. पण
आता ना माऊलींना ह्या सगळ्या अर्जुनाला हे भगवंताचं ज्ञान झालंय हे कळलं मात्र, आणि त्यामुळे हे सगळं कळल्यावर त्या दोघांचं जे प्रेम आहे ते एकदम माऊलींच्या मनामध्ये आता उफाळून आलंय. खरं तर आपण असं पाहिलं की सत्कर्मामुळे, वैराग्यामुळे, उपासनेमुळे, सद्गुरूंमुळे हे सगळं ज्ञान मिळालंय, आणि ते कसं कसं मिळालं आणि खरोखरच अर्जुनाला ते प्राप्त झालं हे लक्षात आलं. आणि मग अशी ईश्वराशी ओळख होते, आणि या ईश्वराच्या ओळखीने सुखरूप होता येतं. सगळं ते अज्ञान कसं कापरासारखं नाहीसं होतं वगैरे वगैरे आपण पाहिलं. आणि मग इतकं त्या कृष्णार्जुनाचं प्रेम माऊलींच्या मनात आलं की या इथून पुढल्या सगळ्या ज्या ओव्या आपण वाचणार आहोत 444 पासून 456 पर्यंत, त्या सगळ्या ओव्यांमध्ये पुन्हा एकदा भगवंताच्या आणि अर्जुनाच्या प्रेमाचा एक आनंद आपल्याला माऊली देणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खरंच या दोघांचं म्हणजे 10व्या अध्यायात सुद्धा भूयो महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेहं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया, असं भगवंतांनी सांगितलं होतं. त्याच्यात असं म्हटलं होतं की अर्जुना, मे परमं वचः शृणु, माझं जे बोलणं आहे ना, श्रेष्ठ बोलणं आहे, अगदी महत्वाचं बोलणं आहे, ते तू ऐक. आणि मी पुन्हा सांगतोय तुला, काय सांगतोय तर प्रियमाणाय, खरोखरच माझ्याबद्दल तुला प्रेम आहे, आदर आहे, हे अर्जुनाने म्हटलं होतं. आणि भगवंताचं पण तसंच आहे. पुन्हा काय असतं की इतकी जवळची प्रेमाची माणसं जरी किती असली ना तरी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आवडत नाही बरं का. म्हणजे आपल्या घरात तर आपल्याला अनुभव आई बाजगा आता कळलं मला असं मुलं सांगतात. तर ज्याच्याविषयी खरंच मनात प्रेम आहे, परत त्याच्या हिताचं सांगायचं असतं, त्याच्या कल्याणाचं आपल्याला सांगायचं असतं, त्यांनी ऐकावं असं आपल्याला वाटत असतं, आणि त्यांनाच आपण सांगतो, अन्य कोणाला सांगत नाही. तसं भगवंत करतोय आणि हे अर्जुनाला सांगतोय. तर पांडवांमधला अर्जुन हा किती महत्वाचा आहे आणि अर्जुनावर किती भगवंताचं प्रेम आहे ते वारंवार माऊलींनी सांगितलंच आहे. पुढल्या सगळ्या ओव्यांमध्ये पण ते येणार आहे. आता या पुढल्या दोघांच्या प्रेमाच्या ओव्या आपण पुढल्या वेळेस बघू. आज आपण अर्जुनाला जसं आत्मज्ञान झालं, अर्जुनाला जसा भगवंत कळला, असं अर्जुनाने कबूलही केलंय. आणि किती स्पष्टपणानं कळलं आहे की जसा चंद्राचं प्रतिबिंब अगदी स्वच्छ पडतंय तसं माझ्या हृदयातलं भगवंताचं स्वरूप मला कळलं, असा अर्जुनाचा अनुभव आहे. त्या अनुभवाचा विचार करू, त्याचं चिंतन 8 दिवस करू, आणि मग पुढल्या सोमवारी या दोघांच्या प्रेमाचा पुन्हा एकदा अनुभव घेऊ. धन्यवाद.